ज्ञानोबा हरिपाठामध्ये सुद्धा सांगतात, नामामृत गोडी वैष्णवा लाधली. नाम हे अमृत आहे, अमृतासारखं आहे. नाम हे गोड आहे. गोड खाल्ल्यानंतर सुख वाटतं ना, वाटतं. नंबर आणखी पुढे नाम काय करतं, नाम किती गोड आहे की ज्या नामानं ती गोड घेतल्यानंतर, नाम घेतल्यानंतर जीवनातील कोड सुटून जातात. नाम गोड पुरे गोड सकळी. गोड म्हणजे संकट, संकट निघून गेली, दुःख निघून गेलं की सुख आहे ना. नामाचा आणखी फायदा आहे. नामानं काय होतं माहितीये, भूत बाधा निघून जाते. पळे भूत बाधा भेने तेथे. भूत बाधा निघून जातात. मला असं वाटतं की महाराष्ट्रातल्या प्रत्येकानं, तुम्ही आम्ही जर नाम घेतलं तर महाराष्ट्र हा अंधश्रद्धा निर्मूलन मुक्त होईल. आपण सारखा टेन्शन मध्ये असतो, याने मला केलाय, त्याने मला केलाय. अरे माणसाला जेवायला टाइम नाही, नेलेला डबा तसाच घरी येतो आणि बाई विचारते, खाचा नव्हता म्हणे हाताला. या आपलाच आहे. यांनी केलाय, त्यांनी केलाय. शिकलेलीच माणसांमध्ये अंधश्रद्धा सगळ्यात जास्त आहे. बुवा बाबांकडे जाणारे शिकलेलेच आहेत. मंत्री झालो पाहिजे म्हणून बुवा बाबांना घरी आणणारे शिकलेलेच आहेत. भले भूतबाधा भेने तेथे. एवढंच नाही, जीवनामध्ये केलेले किती जरी पाप असतील ना, ते पापाचे कळप पण निघून जातात. पापाचे कळप पळती पुढे, कळप जळतात. तो सगळ्यात सोपं साधन आहे नामसंकीर्तन. जन्मांतरीचे असणारे पाप जळून जातात. पाप निघून जातं. राहतं काय पुण्य. किती पुण्य प्राप्त होतं, ज्ञानोबारांनी सांगावं. अगणित पुण्याची प्राप्ती होते. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. पुण्याची गणना कोण करी, इतकं असणारं पुण्य प्राप्त होते भगवंताच्या नामस्मरणानं. एवढंच नाही, तुम्ही आम्ही प्रपंचाच्या धरण्यामध्ये अडकलेलो आहोत, बंधनामध्ये अडकलेलो आहोत. भगवंताचं नामस्मरण केल्यानंतर प्रपंचाचं धरणं तुटतं. तुटेला धरण आहे प्रपंचाचं धरण तुटतं. मला सांगा, प्रपंचाचं धरण तुटलं, सुख आहे. पाप निघून गेलं, सुख आहे. पुण्याची प्राप्ती झाली, सुख आहे. भूतबाधा निघून गेल्या, सुख आहे. अमृता कोड निघून गेलं, जीवनामध्ये सुख आहे. अमृतासारखं ते नाम आहे, ते घेतल्यानंतर सुख वाटतं. म्हणून इथे तुकोबाराय म्हणतात, आम्ही तिने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. हे आम्ही घेतलं म्हणून आम्ही सुखी आहे, म्हणून आम्ही सुखी आहे. नाम घेतल्यानंतर सुख मिळतं. आणि सगळ्या साधनांमध्ये सोपं साधन काय असेल तर ते म्हणजे भगवंताचं नाम आहे. साधनात सोपे नाम हे केवल, ते नाम सोपे रे. रामकृष्ण गोविंद वाचीशी सुलभ जपे आदी. अरे आपण किती भाग्यवान आहोत, कितीतरी नाव आहेत आपल्याला. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. जे जे काही तुम्हाला उपास्य दैवत असेल ना, त्याचं तुम्ही नाम घ्या. बाकीच्या नाही, एक एकच आहे. सांगू, या भारतामध्ये ज्या बाबरानं आक्रमण केलं, या भारतामध्ये ज्या बाबरानं या भारताची लयलूट केली, ज्या बाबरानं आपल्या लेकीबारी सुनांना नागवलं, नाटवलं, बाटवलं, मंदिरं उद्ध्वस्त केली, अरे त्याच बाबराच्या नावानं पुन्हा मस्जिद उभी राहिली. हे मात्र या देशाची शोकांतिका आहे. मस्जिद उभी करा, अल्लाह मस्जिद लावा, मोहम्मद पैगंबर मस्जिद लावा, पण तुम्ही बाबराच्या नावानं मस्जिद बांधता. हे मात्र सर्वात मोठी शोकांतिका आहे. विठ्ठल आम्हाला सवय झाली.
झाले, जो जिता वही सिकंदर. आणि सिकंदरानं काय काय केलं या भारतामध्ये, या भारताची किती लयलूट केली. अरे या समोर कधी आलाच नाही, त्याचा तो सैन्य पाठवायचा, दमदाटी करायचा, मुस्कटदाबी करायचा आणि मग राज्य बलकावून घ्यायचा. आणि आम्ही जो जिता वो सिकंदर म्हणतोय. इथे तरुणांना प्रत्येकाला मी सांगेल की याच्या पुढे जो जीता वो सिकंदर नाही, जो जीता वो छत्रपती, जो जीता वो छत्रपती. आपण म्हटलं पाहिजे, सहज पिक्चर एक येऊन जातो, बजरंगी. बोला ना, बजरंगी भाईजान कसा का असू शकतो? बजरंगी हनुमानच, विठ्ठल. आक्रमण होतात. 25 डिसेंबरला नाताळ साजरा केला, त्या नाताळामध्ये आमच्या लेकरांना संटा बनवून पाठवायला लागला. डोक्यावर लाल टोपी, मोर पिसांची ती. आमच्या लेकरांना संटा नाही बनवायचा, आमच्या लेकरांना आम्हाला संत बनवायचे. विठ्ठल. नाम घेतल्यानंतर खऱ्या अर्थानं सुख आहे, सुख आहे. पण ते नाम घेताना सुद्धा कसं घ्यायचे माहितीये? नामाचे घेण्याचे अनेक प्रकार आहेत. मग यामध्ये वाचिक नामस्मरण आहे. वाचिक नामस्मरण कसं आहे? मोठमोठ्यानं म्हणतं, कानाला एक फोन, हातात अगरबत्ती आणि म्हणायचं राम 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 हरे हरे विठ्ठल गोविंदा केशवा. दुसऱ्याला ऐकायला गेला पाहिजे. वाचिक नामस्मरण कधी भूत बाधा आला की मग जोरानं म्हणायचं राम राम राम. वाचिक नामस्मरण कधी शिंक आली की हे राम, आलस आला का हे राम. वाचिक नामस्मरण. मोठ्या नामी म्हणतो. पुढचे उपांशु नामस्मरण. उपांशु नामस्मरणामध्ये फक्त नामस्मरण आम्ही करतो, पण त्यामध्ये एक विधपणा नसते. एका देवाचं नाव घेणं, लोक दुसरा देव, दुसरा झाला की तिसरा घेतला, चौथ्याला राग येतो, पुन्हा चौथा देव. उपांशु नामस्मरण, एका नामस्मरणामध्ये 10-15 देवांची तर नावं घेतो. नंबर 3 मानसिक नामस्मरण. हे नामस्मरण करत असताना ज्या दैवताचं आपण नाम घेतो ते दैवत आपल्या डोळ्यापुढे उभं राहिलं पाहिजे, याला नामस्मरण म्हणतात. विठ्ठल म्हणताना भगवान श्री विठ्ठल डोळ्यापुढे आला पाहिजे. राम म्हणताना श्री राम प्रभू डोळ्यापुढे आले पाहिजेत. कृष्ण म्हणताना भगवान श्री कृष्ण डोळ्यापुढे असले पाहिजेत. याला मानसिक नामस्मरण असं म्हणतात. अशा पद्धतीने नामस्मरण करा, सुख मिळाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल. किती नामस्मरण केलं पाहिजे, कसं नामस्मरण केलं पाहिजे? एकाचा मृत्यू झाला आणि मृत्यू झाल्यानंतर यमदेवता त्याला घ्यायला आली. यमदेवानं त्याची गॅलरी चेक केली, म्हणजे मागची त्याची फाईल चेक केली. फाईल कधी पण ओपन होत्या म्हणून सगळे जण घाबरतात. त्यानं मागचा त्याचा बॅकग्राऊंड चेक केला, पाहिलं की यानं आयुष्यामध्ये किती वेळा नामस्मरण केलंय. आणि फाईल मध्ये दिसलं आयुष्यामध्ये फक्त एकदाच राम म्हटलाय. एकदा राम म्हटले, याला न्यायचं कुठं? यमदेवाला कळत नाही. यमदेवानं तसंच उचललं त्याला, ब्रह्मदेवाकडे गेले, सांगितलं ब्रह्मदेवा आयुष्यात एकदाच राम म्हटले, याचं करायचं काय? ब्रह्मदेव म्हणतात मला काय माहिती नाही, मी फक्त योजनांची घोषणा करतो. 2100 येणार होते, पुढे काय करायचं ते मला काय माहिती नाही. कर्जमाफी होणार होती, घोषणा मी केली, मला काय माहिती नाही. दोघांनी ते प्रेत उचललं, महादेवाकडे नेलं, सांगितलं महादेवा आयुष्यात एकदा राम म्हटले, याचं करायचं काय? महादेव म्हणतात मला पण काही माहिती नाही. अध्यादेशावर सही राज्यपालांची असावी लागते, GR वर. तिघांनी ते प्रेत उचललं आणि महाविष्णूच्या दरबारामध्ये गेले. दरबारामध्ये महाविष्णू बसलेले, ते प्रेत असं खाली ठेवलेलं आहे आणि तिघांनी एक मुखानं सांगितलं देवा आयुष्यात एकदाच राम म्हटलंय, याचं करायचं काय? असं म्हणता क्षणी ते प्रेत उठलं आणि महाविष्णूच्या मांडीवर जाऊन बसलं. आणि महाविष्णू म्हणाले अरे आयुष्यामध्ये यानं फक्त एकदाच राम म्हटलं, मनानं राम म्हटलं, यानं तुम्हाला तिघांना खांदेकरी बनवलं आणि तो माझ्या पदावर येऊन बसला. एवढं सामर्थ्य भगवंताचं नाम घेतल्याने. काय होतं? नुसतं राम राम जर म्हटलं ना तर राम पदाला पोहोचता येतं. राम म्हणता रामाची होई जे, पदी बैसुनी पदवी घ्यायचे. एकदा का त्या पदाला पोहोचलं की मग मात्र सुखच आहे. आम्ही तेने सुखे. पण लक्षात घ्या, नामावर निष्ठा असायला हवी, नामावर श्रद्धा असायला हवी.
आता निष्ठा या शब्दाचीच चेष्टा झाली. विठ्ठल एकाच्या वरातीत नाचायचं आणि दुसऱ्याच्या वरातीला जेवायला जायचं, अशी अवस्था झाली हो. निष्ठा हा शब्द आता राहिला नाही. किती निष्ठा हो. मिर्झा राजा जयसिंग महाराष्ट्रामध्ये आला आणि या मिर्झा राजा जयसिंगानं पुरंदराचा तह केला आणि या पुरंदराच्या तहासाठी छत्रपती शिवाजी राजांना हा निमंत्रण पाठवतो आणि सांगतो, राजे तुम्ही आमच्या भेटीला या, पुरंदराचा तह होईल आणि पुरंदराचा तह केला तरच आम्ही शांत बसू, नाहीतर महाराष्ट्र आम्ही गिलंकृत करू. शिवाजी राजे मिर्झा राजा जयसिंगानं सांगितलं आणि यायला तयार झाले. मिर्झा राजांचं पत्र होतं. मिर्झा राजे सांगतात, राजे आमच्या भेटीला येत असताना, करार करण्यासाठी येत असताना निशस्त्र यायचं आहे, हातात शस्त्र घ्यायचं नाही, निशस्त्र यायचं, सोबत अंगरक्षक नाहीये. आणि शिवाजी राजे या अटी शर्ती मानतात, तयार होतात आणि पुरंदराच्या तहासाठी येण्यासाठी तयार होतात. पण ते शिवाजी राजे अफजल खानाच्या जेव्हा भेटीला जातात तेव्हा मात्र हातामध्ये बिछवा लपवलेला असतो, वाघनखं लपवली असतात, आस्थानीमध्ये बिछवा लपवलेला असतो. 10 अंगरक्षक शिवाजी राजांच्या सोबत असतात. पण मिर्झा राजा जयसिंगाच्या भेटीला जात असताना राजे निशस्त्र जातात. कुठल्या भरोशावर? हा मिर्झा राजा जयसिंग राजांना पत्रामध्ये उल्लेख करतो, राजे तुम्ही आमच्या भेटीला यावं, आम्ही तुमच्या केसालाही दगा फटका करणार नाही, केसालाही तुमच्या हात लावणार नाही, ही आम्ही शंभो महादेवाची आण घेऊन सांगतो. हा मिर्झा राजा जयसिंग शंभो महादेवाचा एकलिंगेश्वराचा भक्त आहे आणि माझे छत्रपती शिवाजी राजे सुद्धा भगवान शिवशंकराचे निस्सिम उपासक आहे. शिवाजी राजे विचार करतात, अरे हा मिर्झा राजा जयसिंग जर माझ्या शंभो महादेवाची आण घेऊन जर मला बोलवणं धाडत असेल तर माझा शंभो महादेव माझ्या केसालाही धक्का लागू देणार नाही. या विश्वासावर राजे मिर्झा राजा जयसिंगाची भेट घेतात. याला म्हणतात भगवंताच्या नामावर असणारी श्रद्धा, भगवंताच्या नामावर असणारी निष्ठा. ती निष्ठा असली, देवाचं नामस्मरण केलं की मग जीवनामध्ये सुख आहे, आम्ही तेने सुखी. तुकोबारा म्हणतात की हे राजा, हे सगळं काही तू आणलंय ना ते परत घेऊन जा. तू आणलेलं धन दौलत हे आम्हाला कसं आहे तर येर तुमचे वित्त धन ते माझं मृत्तिके समान. मला हे धन वगैरे नको. कारण का धनाच्या मागे अनेक अनर्थ आहेत. आपली वेळ झाली आता. 15 प्रकारचे अनर्थ भागवत सांगतात. धनामध्ये चोरी होण्याची शक्यता आहे, धनाला ईडीची भीती आहे, सीबीआयची भीती आहे. धन कमवल्यानंतर माणसाला झोप लागत नाही, धन कमवण्याचं पण टेन्शन आहे आणि ते ठेवायचं कुठं याचं पण टेन्शन आहे. बऱ्याच जणींना वाटलं की लाडकी बहिणीचं परत जातं की काय, म्हणून रांगा लावल्या ना, काढून घरी आणल्या. घरी काढून आणलं तर घरच्यांनी त्याच्यातलं 1500तलं 700 पलवलं 31st ला आणि नेमका 31 डिसेंबरला पैसे आले. बरोबर ना? मला झोपून नाही दिला पहिली काढून ना माझं मृत्तिके समान. तुकोबारा म्हणतात ते आम्हाला माती मोलाचं आहे, ते आम्हाला का माती मोलाचं आहे हो? ती आम्हाला दुःख देणार आहे. त्या धनाच्या वित्ताच्या पाठीमागे दुःख आहे, धनाच्या वित्ताच्या पाठीमागे भीती आहे, धनाच्या वित्ताच्या पाठीमागे त्या ठिकाणी अहंकार माणसामध्ये येत असतो. धन वित्ताच्या पाठीमागे गर्व जागा होतो आणि तो गर्व अभिमान आम्हाला नको आहे, म्हणून ते आम्हाला मृत्तिके समान आहे. हे राजा करायचं असेल तर एक करा, गळ्यामध्ये तुळशीची माळ परिधान करा, कंठी मिरवा तुळशी व्रत करा, एकादशी सारखा महान व्रत करा, महान व्रत करा. गळ्यामध्ये तुळशीची माळ परिधान करा. माणसाच्या गळ्यामध्ये चैन आली, पण गळ्यात चैन आले पण बेचैनी मात्र थांबली नाही. गळ्यात सोन्याची चैन असेल ना तर 2 बटणं उघडी ठेवायला लागतात, दिसली पाहिजे. ज्याच्या हातात ब्रेसलेट असतो ना तो थांबच नाही. तिकडे बघा रे, तिकडे, मी तिकडे नाही सांगत, पटकन बोट एका कंदाचा विठ्ठल. सोड थोडं पुढे जाऊन सांगतो. आपली लग्न सुद्धा होतात ना, या लग्नामध्ये सुद्धा देण्या घेण्याचा विधी पद्धत आहे. आपण मला असं वाटतं की आपल्या समाजानं ही प्रथा बंद केली पाहिजे.
लेकीच्या अंगावर दागिना टाकायचा असेल, अरे सोन्याचे भाव गगनाला भिडलेत. 1.5 लाखाच्या पुढे सोना गेलाय, 2.5 लाखाच्या पुढे चांदी गेले. सांगा ना, गोरगरिबाच्या लेकीची लग्न कशी होती? हे देण्या घेण्याची प्रथा आम्हाला बंद करता आली पाहिजे. नंबर 2, ती जी काय बैठक भरवता ना, बैठक आहे ना इकडं, ती बैठक पहिले बंद करा. बैठक ही फक्त खालच्या ओलीची जिरवण्यासाठी असते. आमच्या बैठकीला 800 आली, आमच्या बैठकीला 700 आहे. आता बैठकीचा उपयोग तरी काय? लाखो रुपयाचा खर्च एका बैठकीवर होतो. साखर पुढे पहिल्यांदा बंद करा. बाबा, पूर्वी बोल खाण्याचा कार्यक्रम होता, तुमच्या टायमाला. आता साखरपुडा आलाय. लग्नापेक्षा जास्त खर्च साखरपुड्याला. लग्न साधे पद्धतीमध्ये करा. लग्न ही शाकाहारी. इथं बोलणं म्हणजे कठीण काम आहे. आम्ही फक्त तुमचं ऐकतो. 300, 500 शाकाहारी पद्धतीत झाली पाहिजे. थोडं प्रयत्न करूया ना, प्रयत्न करूया, कारण ते मंगल कार्य आहे. पत्रिकेमध्ये पहिल्यांदा लिहितोय, श्री गणेशाय नमः, कुलदेवताय नमः, गावदेवी प्रसन्न, विठ्ठल रुक्मिणी प्रसन्न, कार्यसिद्धीस नेण्यास श्री समर्थ आहेत. घरामध्ये देवक स्थापन करतो ना, हे सगळं काही मंगल असतं. मग मंगल कार्य मंगल पद्धतीच व्हायला पाहिजे. मग आपण जाऊ, आम्ही नव्हतो करत, पण आमचा मोठा जावाय जावायचा ऐकायला झाला. आणि जावायचा ऐकायच्या पायी अनेक माळकरी असणाऱ्या लोकांना गपचूप बसावं लागतं. नाविलाज होतो त्यांचा. शाकाहारी पद्धतीमध्ये आम्ही लग्न करण्याचा प्रयत्न करूया ना. आणि तो आदर्श ठेवला पाहिजे आम्ही शबरी मातेचा. शबरी मातेच्या लग्नासाठी ते बोकड आणले गेले आणि शबरी मातेनं प्रश्न विचारला वडिलांना, बाबा हे कशासाठी आहे? आणि त्या वडिलांनी सांगावं, लोकांना मेजवानी देण्यासाठी. शबरी माता म्हणतात, माझ्या एकीच्या सुखासाठी. जर इतरांचा जीव जात असेल तर हे लग्न मला नकोय. हा आदर्श तरुणींनी घेणं गरजेचं आहे. हा आदर्श महिलांनी घेणं गरजेचं आहे. साखरपुड्याला केक आणला आम्ही, लग्नाचा वाढदिवस आणला, मॅरेज अॅनिव्हर्सरी. लग्नाच्या वाढदिवसाला बायकोला विश नाही केला ना, बायको विश प्यायला निघते. अरे दर महिन्याला आमच्या घरामध्ये वाढदिवस आहे. पप्प्याचा वाढदिवस, सँडीचा वाढदिवस, गुड्डीचा, बबलीचा. आणि एका एका वाढदिवसाला 20, 25, 30 हजाराचा खर्च आहे. सांगा ना, आपला समाज कसा पुढे येईल? आणि त्या वाढदिवसाला पोरांना भेट देताय ना, अँड्रॉइड शूज, अँड्रॉइड ब्रँडेड शूज, ब्रँडेड कपडे, अँड्रॉइड गेम, ते जरा बंद करा. वाढदिवसाच्या दिवशी पोराच्या हातामध्ये गाथा गीता ग्रंथ द्या, त्याच्या हातामध्ये पुस्तक दिले पाहिजे. हा आदर्श आम्ही ठेवला पाहिजे. कालचा हुतात्मा दिन झाला, आमच्या लक्षातच नाही. उद्या सावित्री माता, सावित्रीबाई फुलेंची जयंती आहे. महिलांनी आदर्श ठेवला पाहिजे. गळ्यामध्ये तुळशीची माळ आम्ही परिधान केली पाहिजे. गळ्यामध्ये 50 हजाराची सोन्याची चैन घालून मिरवण्यापेक्षा 50 रुपयाची तुळशीची माळ घाला. अरे जीवन सोन्याचं होऊन जाईल. माणूस मेल्यानंतर तुळशीचा हार घालतोच ना. माणूस मेल्यानंतर तुळशीचा हार घालण्यापेक्षा, तिचा अपमान करण्यापेक्षा, अरे जिवंतपणे तुळशीची माळ परिधान करा. अरे तुळशी मातेचा सन्मान होईल आणि तो भगवंत जवळ घेईल. त्याला आवडते तुळशी माळ गळा, गोपीचंदन टिला, हृदयी कळवला वैष्णवाचा. हे ऐकायला जरा जड वाटेल तुम्हाला, पण थोडा आपण प्रयत्न करूया ना. कारण आपल्या सप्ताहाला, आपल्या या उत्सवाला 9 वर्ष झाले. संकल्प करा आजच, आज 9 तरी मालकरी झाले पाहिजेत. तुम्ही मला, तू सप्ताह आमचा मोडाला आलाय का जोडाला आलाय? गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घाला. तुळशीची माळ असू द्या, एवढंच नाही तर प्रत्येकाच्या दारापुढे तुळशीचं वृंदावन असू द्या, तुळशीचं रोपटं असू द्या. कारण सगळ्यात जास्त ऑक्सिजन देणारं झाड जर कोणतं असेल तर ते तुळशीचं आहे. तुळशीचं पान असं घ्या. इथे आजीबाई बऱ्याच आहेत, बटवा आजीबाईचा. पोराला जर खोकला झाला असेल, उचकी लागली असेल, काही झालं असेल, सर्दी पडसा, लगेच आजी अशी ती पाळा असं कुस करून देते. पोराचे 2 मिनिटात सर्दी खोकला जातो, आहे ना. तुळशी माळ घ्या. एकादशी सारखा महान व्रत करा. तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिला, हृदयी कळवला वैष्णवा
आशीर्वादचा वैष्णवांचा कळवला हृदयामध्ये ठेवा, तो असायला हवा. आणि एवढंच नाही, जर तुम्हाला दास व्हायचंच असेल तर कुणाचं व्हा, अभंगाचं शेवटचं चरण. शेवटच्या चरणामध्ये सांगतात की दास व्हायचं असेल ना तर कुणाचे व्हा, त्या हरीचे व्हा. तुकोबारायांची या चरणाच्या माध्यमातून निष्ठा प्रतिपादित होते. दास त्या पांडुरंगाचे व्हा, त्या दास त्या हरीचे व्हा, त्याला तुम्ही दास करा. म्हणवा हरीचे दास, तुका म्हणे मज हे आस. आणि हा विचार छत्रपती शिवाजी महाराजांनी धारण केला आणि शिवाजी राजाने विचार केला, आणि दुसऱ्या कोणाचं दास होण्यापेक्षा त्या पांडुरंगाला आपण आपलंसं करूया ना. पांडुरंगाचे दास झाले. हा विचार संतांनी दिला. त्या संतांचं एकदा भजन करूया. छत्रपती शिवाजी राजाने धारण केलाय. संतांचे विचार जनमानसांमध्ये किती हा विचार शाहिरांच्या डफावर पडला. शाहिरांची थाप देवत डफावर पडायचे, आणि तेव्हा मात्र शेतकऱ्याच्या शेतातला पोर हाताच्या मुठी त्याच्या तलवारीला घट्ट पकडायच्या, आणि मग तो बाहेर निघायचा स्वराज्यासाठी. त्या शाहिरानं म्हणावं,
ओम नमो श्री जगदंबे आ ओम नमो श्री जगदंबे नमन तुझ अंबे करुणी प्रारंभ